Students, this is the lesson 2.5 book review. Book review means in Marathi पुस्तकांबद्दल थोडेसे. रिव्ह्यू म्हणजे सिंहावलोकन. म्हणजे एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये काय आहे, काय नाही, काय नको होतं, काय हवं होतं वगैरे वगैरे. जी ही सगळी त्यानंतरची चर्चा असते त्याला म्हणतात रिव्ह्यू. हां. बुक रिव्ह्यू. स्वामी अँड फ्रेंड्स बाय आर के नारायण. आर के नारायण was the one of the greatest writer in English literature in India. Remember, he was the greatest writer, even though now he is also the greatest writer, one of the greatest writer. R.K. Narayan in English. Remember, warming up. See here, here are some questions, chit chat, and you have to write the answers. Very easy. Your favorite book, write the name of the no, not here, the alternatives are given here. Yes or no? No, alternatives are not given here. Okay. Your favorite book, write the name of the favorite book which you like most. What type of that book is? Short story, biography, thriller, adventure, or science fiction, or historical. You write of which type it is. Author or writer, who is the writer of that book. Then main characters, how many characters are in that book and what are that, you have to write here. Background, time and place of which time that book is, and about the which place that is telling us. Huh? Problem or dilemma. Dilemma means पेच प्रसंग. What is the uh, problem or dilemma that is narrated in that pustak, in that book? In that book. Any special message that book gives you, any special message, you have to write down it. Okay. Next. See here, I have solved it and you have to solve it accordingly. See here. The name of the book here, Gulliver's Travels. That is in the syllabus of MA first year. Gulliver's Travel. It is the book which is written by Jonathan Swift. It is a very famous book in English literature. Name of the book, Gulliver's Travels. By whom? Jonathan Swift. Strengths of that books. Absorbingly interesting, imaginative story. First strength. Second, easy to read, simple, lucid, and humorous style of writing. Third, everlasting source of amusement, learning, wit, and wisdom. These are the strengths. Now, weaknesses. What type of weaknesses you find in that book? Too much exaggerated descriptions. नाही का? खूप म्हणजे एक्झॅजरेटेड एलॅबोरेटेड डिस्क्रिप्शन आहे. अतिशोक्ती वाटते कधी कधी ते वाचताना बुक. हे हॅज लिटल लिटररी व्हॅल्यू. त्याला फार काही वाङ्मयीन महत्त्व त्याला आहे नाही. फार काही असं म्हणजे वाङ्मयाच्या दृष्टीनं खूप काही चांगली ती कलाकृती आहे, ते पुस्तक आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. ओनली फॉर फन अँड एंटरटेनमेंट.
अँड दॅट बुक इज रिटन ओनली फॉर फन, नाही का, विनोद निर्माण करण्याकरता आणि फक्त एंटरटेनमेंट म्हणजे आपलं करमणूक करण्याकरता लिहिलेलं पुस्तक आहे. फार काही त्याविषयी त्या त्या पुस्तकामध्ये असं वाङ्मयीन काही असं आहे नाही, असं आपल्याला सांगता येतं. या झाल्या त्या पुस्तकाच्या विकनेसेस. बघा, पुढे बघितलं तर पुढे आपल्याला दिसतं की डिटर्मिनर्स, नाही का, आर वर्ड्स दॅट मॉडिफाय अ नाऊन ऑर नाऊन फ्रेज अँड ऑकर बिफोर देम इन अ सेंटेन्स, नाही का. याला आपण आर्टिकल्स असं म्हणतो. पुन्हा ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह असते, तर ते पण आहे. सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा. डिटर्मिनर्स प्रोव्हाइड अ कॉन्टेक्स्ट टू द नाऊन दे प्रिसिड. म्हणजे जे डिटर्मिनर्स असतात, ते डिटर्मिनर्स त्यांच्या पुढे येणारे जे काय असतात, नाऊन असतात, नामं असतात, त्यांच्या अगोदर ते येतात, नाही का. आणि हे डिटर्मिनर्स नाऊन किंवा नाऊन फ्रेज यांना मॉडिफाय करतं, त्यांच्याविषयी अधिकची माहिती सांगतं, नाही का. आणि ऑकर बिफोर देम, आणि त्यांच्यापूर्वी ते वाक्यामध्ये येतं. नामाच्या पूर्वी किंवा नाऊन फ्रेज म्हणजे नाऊन फ्रेजच्या पूर्वी तुम्हाला दिसतंय बघा इथं. दे मे बी आर्टिकल्स आहे, ए एन दी दिसतंय तुम्हाला इथे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह, नाही का, डिटर्मिनर्स म्हणतात त्यांना. डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे दर्शवतात ते. धिस, दॅट, डीज, दोज, व्हिच, एक्सेट्रा, हे सगळे काय आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर्स आहे. पजेसिव्ज, नाही का, माय, दिस इज माय कार, दिस इज माय हाऊस असं म्हणतो ना आपण, म्हणजे पजेसिव्ह आपली मालकी दाखवतो. काही माझ्या मालकीची कार आहे, हे माझ्या मालकीचं घर आहे. हां, युअर, अवर, देअर, हीज, हर, एक्सेट्रा, माय फ्रेंड्स, हर मदर्स, एक्सेट्रा, अशा प्रकारे, नाही का. हे सगळं पजेसिव्ह आहेत. क्वालिफायर्स म्हणजे क्वांटिफायर्स, ज्यामधून आपल्याला काय कळते, संख्या कळते त्यामधून, नाही का. जसं फ्यू, फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर, मेनी चिल्ड्रेन म्हणतो ना आपण असं. हां, मच, मोअर, एव्हरी, ईच, सम, एक्सेट्रा. न्यूमरल्स जे आपण मोजतो, 1, 2, 3, 4, 5, नाही का, आहे की नाही. 1, 4, 100, फर्स्ट, फोर्थ, 100th असं. तर असे आपल्याला हे डिटर्मिनर्स दिसतात. डिटर्मिनर्स म्हणजे काय, मराठीमध्ये यांना म्हणतात व्याप्तीवाचक शब्द. हे आपल्याला व्याप्ती दाखवतात. त्या नामाची काय व्याप्ती आहे, किती आहे, ते आपल्याला दाखवतात. हाऊ मेनी मेन वेअर देअर, नाही का, तिथे किती लोक होते, मग त्याची व्याप्ती मेनी मेन, मेनी मेन, खूप लोक होते, असं आपण दाखवतो. म्हणजे ही व्याप्ती दाखवते, अरे का. अंडरलाईन ओनली डिटर्मिनर्स इन द फॉलोइंग. बघा, अंडरलाईन केलेलं आहे. माय हे डिटर्मिनर आहे, ए हे डिटर्मिनर आहे, फ्यू डिटर्मिनर आहे. बघा, तुम्हाला इथे दिसतं, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये करायचं. बघा, पुस्तकामध्ये करून घ्यायचं. बघा, सी हिअर, these are the determiners. Now, about the lesson. See here, book review, Swami and Friends by R.K. Narayan. A little bit about the book. First, I read. See the pronunciation, listen the pronunciation of the words. Anything I mention about the book can be mistakenly understood as spoilers. The meaning of spoiler is given here. See here. माती कालवणारे असं आहे ते. सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. स्वामी is a mischievous little kid of about 10 years old and living in the
era where India was under the British rule. Like most kids of that age, Swami is a kid who cannot stay at one place and absolutely hates school. Even worse, mathematics. School is his absolute nightmare. दुःस्वप्न म्हणतात त्याला, नाईटमेअर म्हणजे. एनिवे, द स्टोरी unfolds around the happenings of this kid and how he constantly gets into trouble and gets a good beating from his father. Swami is a talkative little kid and thinks that his way of facing life, talking himself out of everything. But he does learn the truth that the harsh way. As many teens back then, all he wants to do is play under the sun, kick something, climb a tree, break something, and harass somebody, unlike kids today. This, in fact, was and in most parts of India still is the life of a typical boy growing up. Technology isn't big in a kid's life. All they want is to play havoc. Havoc means here given. In what ways is Swami a typical boy in his growing years? In this regard, Narayan gets deeply into the workings of Swami's 10-year-old mind, explaining exquisitely how he thinks and what his perspectives of the world is. The reader does feel like Swami and gets very attached with the character as the story progresses. That's the magic of Narayan. Significance of the book. Significance means importance, mahatva. Swami and Friends by R.K. Narayan is not merely an interesting read that could be enjoyed from top to bottom, but the work attributes a lot of literary values even if it is a tin book. Swami and Friends is a good read for the kids and teens alike. Also, the book is widely used in the Asian continent as a study text for students who study literature as a subject at schools. This does not mean that the book is filled with heavy grammar and technical jargon. Actually,